जर आपण परमेश्वराच्या नामामध्ये, ज्याला अखंड नामस्मरण म्हणतात, अखंड अष्टोप्रहर नामस्मरण, अष्टोप्रहर हे ज्याच्यापाशी आहे त्याचं रक्षण भगवंत करतो, माणूस करत नाही. आपण उगीच दुःखी विषादाने भजावे, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादाने भजावे, ते तिकडे आलं बघा. हे दुःख नाहीच, हे दुःख नाहीच आहे, ही कृपा आहे. आपल्याला जेव्हा क्षणभर वाईट वाटतं, आपलं वाईट वाटतं, आपलं वाटतं आभाळ कोसळलं, पण ते आभाळ कोसळलं नसतं. कोसळणारं आभाळ परमेश्वराने आपलं, जसं ते गोवर्धन पर्वताला तरी एक करंगळी लावली तो वर ठेवला, तसा आपला परमेश्वर आपल्यासाठी करंगळी लावतो आणि आपल्या डोक्यावर कोसळणारा दुःखाचा डोंगर त्यांनी सावरून धरलेला असतो. जे क्षणभर आपल्याला वाईट वाटत असतं ते देखील सुख आहे, हे कळण्याचा अक्षर भागवत ऐकलं. हे भागवताची सामर्थ्य आहे. परमेश्वरी अस्तित्वाच्या अनंत खुणा, अनंत खुणा, जसे सूर्याचे किरण मोजता येत नाहीत ना, तसे भागवताच्या महात्म्याच्या किरणा तुम्हाला मोजता येणार नाही. जरी 6 अध्यायामध्ये अनेक घटना सांगितलेल्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला मी खात्रीवर सांगतो की सूर्यकिरण जसे आपल्याला मोजता येणार नाहीत. 9व्या 11व्या अध्यायात भगवंताने आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं, गीतेमध्ये 84च्या गीतेत. पण माऊलीने भाष्य करताना काय म्हटलं, अरे किती तुला मी सांगू, पृथ्वीवर जेवढं गवत आहे तेवढ्या माझ्या विभूती आहे. पृथ्वीवर जेवढं गवत आहे तेवढ्या माझ्या विभूती आहेत. हे तत्वज्ञान आम्हाला कळायला पाहिजे. नुसती ज्ञानेश्वरी वाचली, नुसती पारायण केली, जशी आमची एखादी डेक्कन फास्ट जाते ना, तसं आपण पारायण ओव्यांमागून ओव्या जातो, पण आपल्या त्या ओव्यांमधला गुढाचा आपलं चुकूनही स्पर्श करतो. एक तरी ओवी अनुभव आहे. नामदेव महाराज म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभव आहे. तसं मोठं भागवत आता एक श्लोक जरी आपण अनुभवू शकलो, महात्म्याचं सांगितलंय की एक श्लोक नव्हे, त्या श्लोकामधला एक शब्द जरी कळला तरी तुमचं जीवन धन्य होईल. एक शब्द जास्त पण त्यांनी म्हटलंय की अर्धा चरण वाचा, भागवताचा अर्धा चरण, 18,000 श्लोक नव्हे, ते भागवत महात्म्यात सांगितलंय की अर्धा चरण, पाव चरण वाचा. एवढा जरी तुम्ही अंतःकरण करून वाचलात तरी तुमचं आयुष्य पाठवून जाईल. असं हे महात्म्य. याची आपल्या सुरुवात कशाने झाली की व्यास मुनी म्हणताय की या जगाची उत्पत्ती कोणी केली, स्थिती कोणी केली, लय कोण करतो. आपल्या मानवी जीवनामध्ये जे त्रिविध ताप आहे त्याचं निवारण कोण करतं, माणूस नाही करत. आपण माणसांवर विश्वास ठेवतो आणि जगतोय, आणि म्हणून आपण फसतोय आणि दुःखी होतोय. जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला, त्याचा जेथे जातो तेथे तू माझा सांगती चालविसी हाती धरून या, हा जो तुकाराम महाराजांचं सांगणं आहे ना, ते आपल्या जगण्याचा विषय आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगत. भगवंत आपल्या बरोबर आहे, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, पण या खाडा खुणा आपल्या कधीच जाणून येईल, कधी कळेल आपल्याला परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आपलं नामसाधना जर परिपूर्ण झाली असेल, नामामध्ये जर आपण परिपूर्ण असू तर तो भाव निर्माण होईल. एखादा तुकाराम महाराज असं म्हणणार, एखादे माऊली, एखादे समर्थ, एखादे सगळे नाही. अहो वामन पंडितांनी माऊलीने जेव्हा भावार्थ दीपिकेलाने आज 900 श्लोकांवर सुमारे 9,037 ओव्या आज उपलब्ध आहेत. तर वामन पंडितांनी नंतर 350-400 वर्षांनी यथार्थ दीपिका लिहिली. तो म्हणाला की याने भावार्थ सांगितला, याने या ज्ञानदेवाने यथार्थ अर्थ सांगितलाच नाही गीतेचा, म्हणून ते यथार्थ गीता लिहिली. ती 18,800 ओव्यांची लिहिली. एक तरी चरण आपल्याला माहितीये का, ज्ञानी पंडितांना अहंकाराचा सर्प विटोळा घालतो असं माऊलीने वामन पंडिताच्या अगोदर 350 वर्ष सांगून ठेवलं की ज्ञानी, जो ज्ञानी हा अहंकाराचा स्पर्श आहे ना, तो अज्ञानी माणसावर चुकूनही स्पर्श करत नाही, पण ज्ञानी पंडिताला वेटोळा घालतोय का राहत नाही. म्हणून जसं आपण माऊली म्हणते ना, किंवा हे जे सगळे संत सांगतायत, परमेश्वर सांगतायत, हे जे काही आहे आपण नुसतं वाचून चालणार नाही, नुसता शब्दार्थ करून चालणार नाही, नुसती मेंदूची मेजवानी नाहीये, लक्षात घ्या. हे तत्वज्ञान आहे, मेंदूची मेंदूसाठी आपलं वाचायचं नाही. आपण कोणते बुद्धी, आपली बुद्धिमत्ता बुद्ध्यांक वाढवण्यासाठी भागवत वाचायचं नाही, आपला बुद्ध्यांक वाचवण्यासाठी गीतेचा अभ्यास करायचा नाही, ज्ञानेश्वरी दासबोधाचा करायचं नाही. मला माझं आयुष्य समृद्ध करायचं, मला माझं आयुष्य परिपूर्ण करायचंय, मला माझ्या आयुष्याचा अर्थ कळला पाहिजे, आणि शेवटी माझा शेवटचा श्वास देईल. तुम्हाला एक सांगतो, मला माझा शेवटचा श्वास जाताना यमदूत नकोय, मला पार्षद हवेत, आणि ते विमान आलं पाहिजे माझ्यासाठी. जसं परीक्षित असायला पार्षद आले, पार्षद म्हणजे विष्णूचे दूत, विष्णूचे गण, विष्णूचे दूत येतात आणि ते विमान घेऊन येतात आणि तुम्ही विष्णू लोक जातात.
तुम्ही गणेशाचे भक्त असाल तर गणेशाचे पार्श्वद येतात आणि तुम्ही गणेशाच्या लोकांत जाता, शिवगण येतात, तुम्हाला शिवलोकात जातात. आपल्याला यमयातनांनी वेढलेला यमलोक नको आहे, तर आपल्याला पार्श्वद हवे आपल्या आयुष्यात. भागवताचा शेवट जो आहे ते पार्श्वद आले परीक्षेसाठी. आणि जो काळ त्याला स्पर्श करणार होता त्या काळाला वाकवून परीक्षिताने त्याच्या पाठीवर आपलं पाऊल रोवून पार्श्वदाबरोबर तो गेला. नंतर तो तक्षकाने दंश केला तशी गोष्ट आहे, ते आपल्या टेक्निकल गोष्टी. जसं कृष्णाच्या करणीला बाण लागला पण भगवंत आवडून गेले, ते कसे आपल्यावर यमलोकात जाणार नाही. हे सगळं मी तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर समजावून सांगतोय, पण पहिलं हे समजा, पहिला श्लोक समजायला पाहिजे की जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश. मी उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्यामुळे होतो. कोणामुळे होतो? माणसांमुळे होतो का? तुम्ही उत्पत्ती करता का? आपण काय उत्पत्ती केली? आपलं लेकरू सुद्धा आपलं नाहीये, लक्षात घ्या. ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. सगळं जे काही ते जी उत्पत्ती होते, आपल्याला सुख मिळालं, ती उत्पत्ती देखील योगक्षेम, तो योग तो परमेश्वर तुमच्यासाठी निर्माण करतो. तुम्हाला जे काही हवंय, जर तुम्ही नामामध्ये अखंड असाल तर तुम्हाला जे काही हवंय, एक तुम्हाला खरी जीवनाचं एक वाक्य सांगतो, फार सुंदर आहे. युअर फ्रेंड इज युअर नीड्स अँसर्ड. तुमचा मित्र म्हणजे परमेश्वर, सद्गुरू. तो कसा असतो? युअर नीड्स अँसर्ड. तुमच्या ज्या काही गरजा आहेत तो त्या पुऱ्या करतो. तुम्हाला विचारावं सुद्धा लागत, सांगावं सुद्धा लागत नाही. आपण आपल्या दैनंदिन जीवनात मागतो की नाही? मागावंच लागत नाही. जर तुम्ही परमेश्वराच्या निकट असाल तर मागावं काहीच लागत नाही, तो देतच असतो. काही कमी पडत नाही, अक्षरशः काही कमी पडत नाही. हो, या मांजरिणीचे दात इतके अणकुचीदार असतात, वाघिणीचे दात इतके अणकुचीदार असतात, पण ती आपल्या पिलाला पकडते मांजरीण इतक्या अणकुचीदार दाताने आणि उड्या मारून जाते, तरी तिच्या पिलाला मानेला कुठेही तो दात दंतग्रहण होत नाही. कोण करतं? मला सांगा ना. ज्या दाताने ती इतर भक्ष्यांचा फडशाव पाडते, हे कोण करतं? ही उत्पत्ती कोण करतं? ही स्थिती कोण करतं? हे लय कोण करतं? म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समजून घ्या. यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराला समजून घ्या. जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तापत्रयापासून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर हे 3 ताप जे आहेत, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, हे ताप मानवी जीवनाला सहन करावेच लागतात. आणि त्यावर दासबोधामध्ये एक स्वतंत्र समास आहे या त्रिविध तापांवर. तर हा जो सच्चिदानंद, सच्चित आणि आनंद, तर हा सच्चिदानंद जो भगवंत आहे त्याला तुम्ही म्हणजे श्रीमद भागवतातल्या या पहिल्या श्लोकामधून भागवताचे महात्म्य व्यासमुनींनी जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्यामधून त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती स्तोत्रे गायली. भगवंताची स्तुती स्तोत्रे आहे. आणि या विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय या परमेश्वराच्या सत्य अस्तित्वामुळे आजचे वैज्ञानिक काय म्हणतात? प्रूव्ह करा. अरे जिथे विज्ञानाची मर्यादा, शोध मर्यादा संपते, तिथे परमेश्वरी अस्तित्वाची सुरुवात होती. कसलं विज्ञान घेऊन बसतात? काय प्रूव्ह करायचं? कपाट काय प्रूव्ह करायचं? तुम्ही काही सांगा पण तरी तो प्रश्न पडतोच, कोणी निर्माण केलं? झोप लागते कशी? साधं बाकी सोडून द्या. रोज रात्री आपल्याला झोप लागते, हे झोप म्हणजे सवय आपलं. खरं सांगायचं म्हणजे रोज रात्री कधी झोप लागते, कधी त्यापेक्षा जो जाग येते कशी? कोण तुम्हाला जागा करताय? घड्याळ जागा करत नाही. अब तुम्ही प्रयोग करून बघा. समजा मी तर गेले कित्येक वर्ष प्रयोग करतो, किती वर्ष झोपा. मी ठरवलंय की मला परमेश्वर सांगितले, स्वामींना म्हटलंय मला 3:30ला उठायचे. किती वर्ष झोपा. डोळे उघडले ना की घड्याळात 3:31 नसतात आणि 3:29 नसतात. कोण जागा करता आम्हाला? हे ते काय घड्याळ जागा करता का मोबाईलची रिंगटोन करते? अजिबात नाहीये. रिंगटोन आम्ही नंतर ऐकतो कारण ती 2 मिनिटं पुढे गेली असते. आपल्याला आपलं सगळं जे आयुष्य आहे हे परमेश्वर तोडून ठेवतोय. लक्षात घ्या. जसा भोवरा त्या आसेभोवती घराघरा फिरतो ना, तो इतका घराघरा फिरतो की तो स्थिर होतो, तो फिरत असतो, पण असं वाटतं आपण जमिनीत त्याला खट्ट लावून ठेवलाय. तसं आपल्या संपूर्ण अस्तित्वावरती नाम असं घराघरात भोऱ्यासारखं इतकं फिरलं पाहिजे
इतकं फिरलं पाहिजे की तुम्हाला कळतं का बरे. माझं तर असं म्हणणं आहे नामस्मरणाच्या बाबतीत की मी नामस्मरण घेतो, मी नाम घेतो, ही भावना सुद्धा जसं परिपक्व फळ देठापासून सहजगत्या आलं होतं ना, तसं आपण नाम घेतो या संकल्पनेपासून आपण सहजगत्या घडून पडलो पाहिजे. इतकंच मी अथक नामात गेलं पाहिजे. अथक नामात जाणं म्हणजे काय? भागवताच्या सहाय्याने मला मी सांगतो सगळं. भागवताला सांगतो की नाम कसं घ्यायचं नाम माहितीच माहित मला. मी नाम घेतोय. आईला माहिती असतं की मी बाळाचं करते. आई पोटात बाळ. मी सांगू का, आई आणि मूल हे नातेसंबंध कळलं ना की सगळं उडत. जशी आई बाळासाठी करत असते, तिला बाळा व्यतिरिक्त काही नसतं, तसं मला नामा व्यतिरिक्त काही असतं का म्हणे. आईला बघा, तुम्ही कुठल्याही घरातली आई बघा, ती फक्त बाळाची तिचं फुलच कॉन्सन्ट्रेशन त्या आपल्याला पोटात असल्यापासून बाळ लहानच सज्ञान होईपर्यंत आई जे करते ना, तिला काय अपेक्षा असते. तसं आपण जेव्हा नाम घेतो ना, तर परमेश्वराकडनं मला काही अपेक्षा नाहीये, काही नाहीये. मला का तुम्ही असं नाम घेतलं पाहिजे की भगवंता मला काहीही नको, फक्त मला तुझं नाम पाहिजे, मला काही नकोच आहे. भागवताने हेच सत्य सांगितले. हे सगळ्या ज्या कहाण्या आहेत ना, त्याचा बेसच तो आहे. कोणीही सुख मागितले नाही. कोणाची कहाणी घ्या, ते म्हणतात फक्त तुझं नाम दे आणि तुझं अस्तित्व दे, तुझ्या व्यतिरिक्त मला काहीच नको. हा भाव निर्माण करते भागवतांचा. तर हे तापत्रय विनाशाय. तर अशा पहिल्या 2 श्लोकांमधनं सुरुवात केली आहे. तत्वज्ञान सांगण्याचा व्यासमुनींनी तत्वज्ञान सांगण्याचा काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की काही नाही, परमेश्वरी अस्तित्वा व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही शाश्वत नाही. सगळं अशाश्वत आहे, फक्त परमेश्वर शाश्वत आहे. माणूस अशाश्वत आहे. आपण समजा खूप आजारी पडलो, माणसं आपली सेवा करतील, पण एक क्षण असा येतो की जेव्हा सगळी तुमच्यापासून दूर जातात, कितीही तुम्हाला प्रिय असून देतील, आणि तुम्हाला तेव्हा परमेश्वराची आठवण येते आणि परमेश्वर तुम्हाला जवळ करतो. परमेश्वराने जर जवळ केलं तर असाध्य रोगात सुद्धा तुम्ही मुक्त होता. आणि परमेश्वराचं सहाय्य नसेल तर नुसतं खर्चट्याचं निमित्त होतं आणि मनुष्य निघून जातो. म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाची चाहूल जेव्हा आपल्याला लागते चाहूल, आपल्याला कळतं की आपण भगवंताच्या निकट आहोत आणि या साधनेपर्यंत आपल्याला जायचंय. नुसतं आपलं प्रवचन ऐकायचं नाही, नुसत्या कहाण्या ऐकायच्या नाही. आपला भाव एवढा पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे की भगवान कृष्णा व्यतिरिक्त, भगवंता व्यतिरिक्त मला माझा कोणीही मला प्रिय नाही, कोणीही प्रिय नाही. आपल्या सगळ्या प्रिय व्यक्ती या सुद्धा एक क्षण असा येतो की ते आपल्याला अप्रिय वाटतात. फक्त परमेश्वर कधी अप्रिय वाटत नाही. आणि ज्याला परमेश्वर अप्रिय वाटतो ना, त्याचं जीवन इतकं दुःखमय असतं. भागवताने संपूर्ण भागवताच्या कहाण्यांमधून एकच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की परमेश्वराच्या नामात राहा, भगवंताच्या नामात राहा, परमेश्वरी अस्तित्वामध्ये विरघळून जाण्याचा प्रयत्न करा, त्याच्या नामातच राहा. असं करत आता या कहाणीला सुरुवात झाली. हे जे नैमिषारण्य आहे, नैमिषारण्यामध्ये शौनकादी हे ऋषी जे आहेत ते यज्ञाच्या निमित्तानं सगळे जमा झाले. पूर्वी आपल्याकडे माहिती ना, यज्ञ संस्कृती होती. आपल्याकडे 4 जी युग झाली. सत्ययुगामध्ये ध्यानधारणा होती, त्रेतायुगामध्ये यज्ञादी कर्म होती, द्वापार युगामध्ये पूजन अर्चन होतं आणि कलियुगामध्ये नामसंस्कृती. आपण आता पुढे आहोत कलियुगाचा संबंध. भागवताची सुरुवातच म्हणजे कलियुगाने, कलीने प्रवेश केला आणि काय झालं हे तर भागवताची सगळा काम आहे बोलण्याचा. जो कलीने प्रवेश केला, भगवान कृष्णाने जेव्हा ते आपल्या अवताराची समाप्ती केली आणि परीक्षिताच्या हातात जेव्हा राज्य आलं, सगळे पांडव निघून गेले आणि परीक्षित जेव्हा राजा झाला तेव्हा त्या कलीने प्रवेश केला. त्या कलीला त्या राजाने परीक्षिताने सोडून दिले. का सोडून दिले ते आपल्या कहाणी तर येईलच. पण हे जे कलियुग आहे ते नामस्मरणाशी निगडीत काय आहे हे ते महात्म्या सांगितले. कलियुगामध्ये यज्ञ, ध्यानधारणा, पूजन अर्चन हे नाहीये. कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती ही नामसाधनेनीच होती. हे भागवतात सांगण्याचा प्रयत्न केला. हे कलियुग आहे आणि कलियुगात जर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नामसाधनेला पर्याय नाही. म्हणून ते सांगतायत
की हा जो सच्चित आणि आनंद, परमेश्वराचे रूप कसं आहे, तो सत्य आहे, तो चित्त आहे आणि तो आनंद आहे. म्हणजे कसं की सत्य हे परमेश्वराचं प्रकट रूप आहे आणि चित्त आणि आनंद आहे परमेश्वराचं अप्रकट रूप आहे. असा सच्चिदानंद स्वरूप जे परमेश्वर आहे, त्या परमेश्वरासंबंधी ते म्हणतायत की हे शौनकादी ऋषी यज्ञ कर्म करण्यात दंग आहे. आणि अशाला सुत महाराज त्या अरण्यात येतात आणि सुत महाराजांना बघितल्यावर शौनकांना अतिशय आनंद झालाय. सगळ्या ऋषींनी त्याची नमस्कार केलाय, पाद्यपूजा केली, त्यांना उच्चासनावर बसवलंय आणि त्यांनी जो बेसिक प्रश्न विचारलाय ना शौनकाने, हा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या 5000 वर्षापूर्वी शौनकाने सुत महाराजांना जे विचारलं तेच आज आहे, काही फरक नाहीये, उलट ते अधिक गंभीर झालंय. म्हणजे 5000 वर्षापूर्वी शौनकाने जो प्रश्न निर्माण केलाय सुताकडे, तीच परिस्थिती आज आहे, काही फरक पडलेला नाही. सुतांनी विचारलंय की हा जो अज्ञानाचा अंधकार गडद पसरलेला आहे त्या काळात, कधी 5000 वर्षापूर्वी, हा जो अज्ञानाचा अंधकार आहे प्रचंड आहे, तो नष्ट करायचा आहे आम्हाला. हा जो अज्ञानाचा अंधकार आहे तो जर नष्ट करायचा असेल तर हे कार्य तुम्ही करू शकता. कारण कोट्यावधी सूर्यांचं तेज तुमच्यापाशी आहे. म्हणजे सुत महाराजांचं वर्णन करताना व्यासमुनी असं म्हटलंय की प्रत्यक्ष जणू काय सूर्य खाली उतरलेले काय मानवी रूप धारण करून सुताच्या रूपामध्ये जणू काही सुत महाराज खाली आले आहेत. जसा सूर्य अंधारात नाश करतो तसे सुत महाराज तुम्ही या अज्ञानाचा अंधकार नष्ट व्हावा असं आम्हाला वाटतंय. आणि आम्ही काय करावं, तुम्ही आम्हाला असं काहीतरी सांगा, असं काहीतरी अमृत तत्वज्ञान सांगा की आमची कर्मेंद्रिय धन्य होतील, आम्हाला समाधान मिळेल, आम्हाला आनंद मिळेल. आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्य मिळवायचं असेल तर कुठल्या विवेकाने हे मिळवावं. हे विवेक जो आहे, भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. हे कशामुळे वृद्धिंगत होईल, हे कसं वृद्धिंग होतील. म्हणजे आपण जी भक्ती करत होती, आपण जे ज्ञान कमावत होते आणि जे आपल्यापाशी वैराग्य आहे, जे काही आपल्यापाशी आहे, हे आणखीन वृद्धिंगत व्हावं, हे आणखीन जास्त व्हावं. हे कशामुळे होईल. आणि मुख्य म्हणजे आम्ही जे वैष्णव आहोत हे मोहापासून अलिप्त कसे होते. आज आपणही सगळेजण मोहापासून, आपल्याला प्रत्येक क्षणी मोह आहे, खायचा मोह आहे, प्यायचा मोह आहे, कपडे घालण्याचा मोह आहे. आपण मोहापासून अलिप्त होऊ शकत नाही. मोहापासून अलिप्त कधी होऊ, जेव्हा आपण वैराग्य संपन्न होऊ. जोपर्यंत वैराग्य आपल्या हृदयात नांदत नाही तोपर्यंत आपण मोहापासून अलिप्त होऊच शकत नाही होत. म्हणून ते म्हणतात की काय केलं असता. त्यांनी ते म्हणाले की या कलियुगामध्ये काय झालंय की सगळी माणसं ही आसुरी वृत्तीची झाली, अतिशय दुष्ट वृत्तीची झाली. आसुरी वृत्ती इतकी बळावलेली आहे, कारण का तर या त्रिविध तापाने पोळलेले. आणि या त्रिविध तापापासून, या आसुरी वृत्तीपासून ही माणसं कशी मुक्त होतील, काय केलं असता की माणसं मुक्त होतील. आणि आम्हाला तुम्ही अशी कहाणी सांगा, असं अमृत तत्वज्ञान सांगा जे शाश्वत आहे आणि जे आम्ही स्वीकारू शकू. म्हणजे काय असं, समजा मी तुम्हाला एखादा उपाय सांगितला, तुम्हाला उपाय पडला, पण तुमच्या लक्षात येतं की हा उपाय मी करू शकत नाही. समजा मी तुम्हाला की अमुक करा, पण तुम्हाला ते ऐकायला बरं वाटतं, पण नंतर लक्षात की तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, पण आम्हाला हे जगता येत नाही, आम्हाला असं करता येत नाही. म्हणून शौनक मुनींनी सुत महाराजांना असं म्हटलं की तुम्ही आम्हाला असा एक शाश्वत उपाय सांगा की ज्यामुळे आम्हाला तसं जगता येईल आणि मोहापासून आम्ही अलिप्त होऊ. आता मोहापासून अलिप्त होणं म्हणजे काय, तर आम्हाला वैराग्य हवंय. आणि कसं वैराग्य पाहिजे, एक लक्षात घ्या, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी आहेत. या तीन ज्या गोष्टी आहेत ना त्या एकत्रितच असतात. नुसती भक्ती उपयोगी नाही, नुसतं ज्ञान उपयोगी नाही, नुसतं वैराग्य उपयोगी नाही, हे एकत्रित असायला पाहिजे. तर आम्हाला काय केलं असता होईल, आणि काय केलं असता, काय साधना केली असता आम्हाला भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होईल. आम्हाला भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती हवी, आम्हाला भगवान कृष्ण हवाय. परमेश्वराचं अस्तित्व आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं आहे. आम्हाला परमेश्वराला आमच्या नेत्रामध्ये आम्हाला परमेश्वराचं अपूर्व रूप साठवायचंय. तो निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे तो आम्हाला समूळ साकारात त्याचं दर्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि हे तुम्ही देऊ शकता का, तर चिंतामणी रत्न जे आहे ते लौकिक सुख आम्हाला देऊ शकतं. किंवा कल्पवृक्ष आहे,
तो आम्हाला कदाचित स्वर्गप्राप्ती देईल. परंतु सूत महाराज तुमच्यासारखे जर सद्गुरू आम्हाला मिळाले तर काय होईल? योग्यांनाही जे दुर्लभ आहे असं वैकुंठाचं स्थान आम्हाला मिळेल. आता इथे त्यांनी सद्गुरूंची महती घ्यायची. आपल्याला माहित आहे की निर्गुण निराकार परमेश्वर सद्गुरूंच्या रूपात सगुण साकार होतो. शेवटी निर्गुण निराकार आहे परमेश्वर. परमेश्वराचं अस्तित्व आपल्या डोळ्यांचा विषय नाहीच आहे. आपण वारा अनुभवू शकतो, वाऱ्याचा स्पर्श अनुभवू शकतो, पण वाऱ्याला पाहू शकत नाही. फूल उमलतं, गंधाचा आपण अनुभव घेतो. म्हणजे आपण गंधाचा अनुभव कसा घेतो? उमललेल्या फुलाच्या. म्हणजे फूल हे सगुण साकार आहे आणि गंध हे निर्गुण निराकार आहे. वारा हा निर्गुण निराकार आहे, पण त्याचा स्पर्श मात्र आपल्या शरीराला जाणवतो. तसा हा जो परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तो काय केला असता आम्हाला सगुण साकारामध्ये अनुभवता येईल आणि आम्हाला वैकुंठाचा धाम म्हणजे वैकुंठाची प्राप्ती म्हणजे मोक्ष कसा प्राप्त होईल ते तुम्ही आम्हाला समजावू नका. थोडक्यात काय की आम्हाला मोक्षाचा महामार्ग दाखवा. आम्हाला मोक्ष जन्ममृत्यू या ज्या जन्ममृत्यूच्या रहाड गाडग्यामधनं आपण सगळेजण सारखे जन्ममृत्यू चालले का? की आपल्या ज्या अतृप्त वासना आहे मृत्यू समयी आपल्याला माहिती आहे त्या नारायणाचं नाव घेतल्याबरोबर अजामिळाने आपल्या मुलाचं नाव घेतलं. नारायण म्हणजे शेवटी हाक मारायच्या निमित्ताने तर केवळ भगवंताचं नाव शेवटी मुखात आलं म्हणून तो उतार की मोक्ष मिळाला. म्हणजे परमेश्वर म्हणतो की तुम्ही जरी आयुष्यभर माझं नाव घेतलं नाही तरी शेवटच्या क्षणी जरी तुम्ही माझं नाव घेऊ शकलात तरी मी तुम्हाला मोक्षाचा रस्ता दाखवीन, मोक्षाकडे घेऊन जाईन, मोक्ष देईन तुम्हाला. अहो पण शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम घेण्यासाठी अजामाची गोष्ट बाजू ठेवा, पण परमेश्वराचं नाम शेवटच्या श्वासाच्या वेळेला आपल्या मुखातून कधी जर आपल्याला ते नाम जन्मक्षणी जर आपल्या जीवेवर गोंधळ गेला असेल ते शेवटच्या क्षणी. जसं आपल्याकडे लहानपणी पूर्वी गोंधळ हात गोंधायचे, नक्षी काढायचे, नावलायचे, ते मृत्यूपर्यंत जात नाही. तसं जन्मक्षणी जर आपल्या जिभेवर भगवंताचं नाम गोंधळ गेलं तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपल्या मुखातून भगवंताचं नाम येईल. हे गोंधण्याचं काम फार महत्वाचं आहे. गोंधवलं गेलं पाहिजे. हे सगळं असं शौनक ऋषी अत्यंत भावविवश होऊन सूत महाराजांशी बोलतात. आता हे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही भावविवश झाल्याशिवाय, भावना प्रधान झाल्याशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाही. तुम्हाला व्याकुळ व्हायला लागतं, आर्त व्हावं लागतं. परमेश्वराशी संवाद साधण्याची एक शक्ती आहे ती मिळवायला लागते आणि ती नामसाधनाने मिळते. परमेश्वराशी कसं बोलावं, परमेश्वराशी संवाद कसा ठेवावा. आपल्याला आपल्या बरोबरच्या चार माणसांबरोबर नीट बोलता येत नाही म्हणून आपली कामं होत नाही. आपल्या माणसाशी बोलावं कसं हे सुद्धा ज्ञान नाही तर परमेश्वराशी आणि सद्गुरूशी कसं बोलणार आपण. गीतेमध्ये गीतेचा जर तुम्ही नीट वाचली तर भगवान कृष्ण आणि अर्जुन हा जो संवाद आहे या संवादात तुम्ही अभ्यास करा. परमेश्वराला अर्जुनाने कसे प्रश्न विचारले आणि भगवंताने अर्जुनाला उत्तर कशी दिली. म्हणजे भगवंत कधी बोलायला लागतो, परमेश्वर तुम्हाला जवळ कधी घेतो, तुमच्यापाशी अर्जुनासारखी भक्ती असेल. अहो माऊली असं म्हटलंय ज्ञानेश्वरी त्याला, अहो अर्जुनाची पांती पर्शनया योग्य होती. जे अर्जुनाच्या भक्तीच्या पाठावर बसू शकतात त्यांनाच गीता करणारे. गीतेची तुम्ही किती प्रवचन ऐकली तरी गीता कळत नाही. जोपर्यंत तुम्ही अर्जुन होत नाही तोपर्यंत कृष्ण भाषा कळत नाही. जोपर्यंत तुम्ही परीक्षित होत नाही तोपर्यंत तुम्हाला शुकाचार्याची भाषा करणार नाही. म्हणजे आपल्याला आज या भागवताच्या निमित्तानं आपण सगळे जसं परीक्षित राजाने शुक मुनीच्या मुखातून भागवत ऐकलं तसं जर आपण परीक्षिताचं होऊन जर हे भागवत ऐकलं तर आपल्याला 7 दिवसांनी आनंद मिळेल. तर शौनकाने सूत महाराजांनी जेव्हा शौनकाने असं शौनक ऋषीने त्यांना असं व्याकुळ विचारलं, काय विचारलं की तुम्हाला मोक्षाचा रस्ता दाखवा. तर सूत महाराज काय म्हणाले, फार महत्वाचं वाक्य बोलू सूत महाराज लगेच म्हणाले की ते काय म्हणले की शौनका मला एक कळलं, तुझ्या अंतःकरणात तुझ्या हृदयात भगवंताविषयी अमाप प्रेम आहे. आता बघा ह्या एकाच उत्तरात कळलं की जर आपल्या हृदयात परमेश्वराविषयी विलक्षण प्रेम असेल, विलक्षण प्रेम आहे. अहो तुम्हाला म्हणतो आपल्या अंतःकरणात जर विलक्षण प्रेम असेल तर ज्या मूर्तीकडे आपण जातो, आपल्या घरातली मूर्ती असते, भगवंताची मूर्ती असते,
चित्र असेल, तुमची जर उपासना अथक असेल, तर भास होतो, मूर्ती बोलते तुमच्याशी, तो तुमच्याशी संवाद होतो. तुम्ही फक्त अर्थ होत त्याच्याशी. आपलं जे काही आहे ना ते त्याला सांगा. जसं शौनकाने सूत महाराजांना प्रश्न विचारला आणि सूत महाराजाने शौनकाच्या निमित्तानं काय सांगितलं. सूत महाराजाने शौनकाला जे भागवत सांगितलं ते कुठलं भागवत सांगितलं, जे शुकदेवाने परीक्षिताला सांगितलं. हे जे भागवतामध्ये अनेक संवाद आहेत. जसं गीतेमध्ये कुठले कुठले संवाद आहेत, अर्जुन कृष्ण, नंतर अंध धृतराष्ट्र आणि संजीव, हे 2 संवाद आहेत. आणि माऊलीने त्या संवादामध्ये आणखीन थोडी भर घातली. सद्गुरू आणि माऊली, आणि माऊली आणि श्रोते, आणि माऊली आणि श्रोते, आणि सद्गुरू आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव, 2 संवाद घातल्यामुळे गीतेचं भाष्य अतिशय छान झालं ज्ञानेश्वरी. तसे इथे जवळजवळ 10 संवाद आहेत. त्याच्यात भागवतामध्ये एकूण 10 संवाद आहेत. कुठले कुठले तुम्हाला माहिती आहे. मूळ कुठला संवाद, तर शुकदेव आणि परीक्षित, तो सर्वात महत्वाचा. कारण शुकदेवानी परीक्षिताला हे भागवत 7 दिवसात सांगितलं. कारण 7व्या दिवशी त्याचा मृत्यू निश्चित आहे, तक्षकाचा दंश होणार आहे, तो जाणार. म्हणून त्यांनी सबंध 12 स्कंदी भागवत 7 दिवस. आपण जे भागवत सप्ताह करतो त्याचं कारण काय की परीक्षिताला शुकदेवाने बरोबर 7 दिवसात हे भागवत सांगितलं. हे भागवत सुतांनी पुन्हा शौनक ऋषींनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की हे जे कलियुग चालू आहे आता, या कलियुगामध्ये प्रत्येक जीव हा काळ सर्पाचा भक्ष आहे. हा जो काळरूपी सर्प आहे, प्रत्येक जीव हा काळरूपी सर्प. माऊली तर असं म्हटलं आहे की आपण जे आपलं संबंध शरीर सजवतो, आपण जे उत्तमोत्तम खाणं खातो, तो मृत्यूच्या मुखातला शेवटचा एक त्याला घास आहे. आपलं संबंध आयुष्य जे आपण खाण्यापिण्यात आणि मौज मजेत तयार करतो, तो जन्म मृत्यूचे भातुके असले. हा जो आपला जन्म आहे हे मृत्यूच्या तोंडातला एक छोटासा घास आहे. तसं ते म्हणतायत की या कलियुगामध्ये शौनका सगळी जी माणसं आहेत ते काय आहेत, त्या काळरूपी हा जो सर्प आहे. आता सर्प का आला तर परीक्षिताला सुद्धा जो दंश करणार आहे तो सर्प आहे. आणि कधी दंश का करणार ती कहाणी पुढे येणारच आहे. पण त्याने असं म्हटलंय की या काळरूपी सर्पाचा आपण भक्ष होतो. तर ह्या काळरूपी सर्पाचा जो आपला दंश होणार आहे त्या त्रासातून सुटका करून घ्यायची. म्हणजे काय, आपल्याला मोक्षाच्या दिशेने जायचंय. म्हणजे काळरूपी सर्पाचा दंश होण्यापूर्वी आपण जर वैकुंठ धामाच्या दिशेने जर प्रवास केला, म्हणजे परमेश्वराच्या राज्यामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर कसं जगावं, काय करावं, काय केलं असतं आपल्याला परमेश्वर आपल्याला येऊन घेऊन जाईल, परमेश्वराचे दूत येऊन आपल्याला घेऊन जातील. ते कोण करेल, तर त्याने असं म्हटलंय की मूळ आपल्याला हे जे मन आहे हे शुद्ध करायचं. आपलं जे मनशुद्धी फार अत्यंत आवश्यक आहे. मनशुद्धीसारखं श्रेष्ठ साधन नाही असं सुद्धा महाराजांनी शब्दाकार सांगितलं की आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे, अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. आणि साधनेसाठी सर्वच आपल्याला जी साधना करायची, भगवंताची साधना करायची, जी काही उपासना करायची आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, त्यासाठी पहिलं काय केलं पाहिजे की आपलं अंतःकरण, आपलं मन अतिशय शुद्ध पाहिजे, अतिशय निष्कलंक पाहिजे. आपल्या मनामध्ये मानवी जीवनातले सुखदुःखाचे जे हेरकावे असतात त्याचा एकही हेरकाव आपल्या अंतःकरणात तकावा नाही. म्हणजे स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितलीत ना गीतेची ती जर आठवा. म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो,